नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी आपला रमेश सारथी गोरा राजाची ग्रँडपास इंग्लिश ग्रामर यूट्यूब चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी व्याकरण शिकत आहोत. आज आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन विशेषणांचे तरतम भाव हे सुरुवात करूया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र हो, या चॅनलला या क्लासला तुमच्याकडनं भरभरून प्रतिसाद भेटत आहे. हे प्रतिसाद असेच पुढेच ठेवावे. आणि अजून एक कॉमेंट आहे मला आलेला. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अपील केली होती आईवडिलांना, आजी आजोबांना. तर मला एक कॉमेंट आहे. एक विद्यार्थी बहुतेक 6वी किंवा 7वी मध्ये आहे. तो कॉमेंटमध्ये लिहितोय, सर मी व्हिडिओ पाहताना माझी आजी समोर बसते. आजी तशी निरक्षर आहे, आजीला वाचता लिहिता येत नाही, परंतु तुमचं व्हिडिओ जेव्हा ऐकते, तुमच्या शिकवणी जेव्हा ऐकते, तेव्हा आजी देखील म्हणते, हे मास्तर कोण आहेत रे, खूप सोप्या पद्धतीने शिकवतात. मित्र हो, हे जे कॉमेंट आहे, हे कॉमेंट मला नोबेल पारितोषिका एवढं महत्वाचं आहे. कारण का एवढं मला म्हणजे माझी स्तुती गरज नाहीये, फक्त मी जे शिकवायलो ते विद्यार्थ्यापर्यंत कसे पोहोचायली हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. ठीक आहे, अजूनही मी अपील करतोय, ज्या आई वडिलांकडे वेळ आहे, ज्या आई वडिलांना इंटरेस्ट आहे, असे आई वडील हे व्हिडिओज पाहावे. जमलं तर थोडंसं शिकावं आणि आपल्या मुलांना शिकवावं. हे माझ्याकडून तुम्हाला एक अपील आहे. ठीक आहे, आपण आता क्लासमध्ये जाऊया. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन विशेषणांचे तरतम भाव. ठीक आहे बेटा, बघूया. डिग्रीज, देर आर 3 डिग्रीज. डिग्रीज किती आहेत बेटा? 3. ओके. पहिला आहे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरा आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, तिसरा आहे सुपरलेटिव्ह डिग्री. अशा प्रकारे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह हे 3 डिग्री आहेत. अजून एक तुम्हाला मी एक संकेत सांगतोय ओळखण्यासाठी. मग पॉझिटिव्ह डिग्री कशी ओळखायची, कंपॅरेटिव्ह कशी ओळखायची, सुपरलेटिव्ह कशी ओळखायची. एखादं वाक्य बघितलं तर आपल्याला समजायला पाहिजे कोणत्या डिग्रीमध्ये आहे. तर मित्र हो, इथं सोपे मी लिहिलेले आहे. हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲज डॅश डॅश ॲज म्हणजे विशेषण असतो बेटा. ॲज बिग ॲज, ॲज ब्युटिफुल ॲज, असे जे विशेषण असतोय ह्याला म्हणतोय पॉझिटिव्ह डिग्री. किंवा ॲज ॲजच्या ऐवजी सो ॲज असू शकतो बेटा. वाक्यात ॲज बिग ॲज, सो ब्युटिफुल ॲज असं जर दिसलं तर असे डोळे झाकून म्हणायचं हे कोणती डिग्री आहे? पॉझिटिव्ह डिग्री आहे. तसेच कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय होतं बेटा? डॅश डॅश ई आर द्यान म्हणजे डॅश डॅश ई आर द्यान म्हणजे बिग. समजा इथं आपण बिग बघितलं तर इथं बिगर द्यान, इथं टाल म्हटलं इथं टालर द्यान. किंवा ज्या विशेषणामध्ये ER EST लागत नाहीये त्या विशेषणांना काय म्हणतो? मोर बेटा. इथं ब्युटिफुल जर म्हटलं इथं मोर ब्युटिफुल द्यान, मोर हँडसम द्यान. असे हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येतोय. असं जर असेल तर समजायचं हे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे. तसेच सुपरलेटिव्ह डिग्री हे ह्याच्यामध्ये द डॅश डॅश EST म्हणजे इथं पण बिग म्हटलं इथं बिगर, इथं बिगेस्ट म्हणजे हे द बिगेस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्री असतो बेटा. आणि तसेच इथं द मोस्ट ब्युटिफुल, द मोस्ट हँडसम, द मोस्ट हार्डवर्किंग अशा प्रकारे शब्द येतात. तर असं जर तुम्हाला दिसलं तर डोळे झाकून म्हणायचं हे कोणत्या डिग्रीमध्ये आहे बेटा. ठीक आहे, आपण अजून बघूया स्पष्ट होण्यासाठी. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली. डिअर फ्रेंड्स, नॉट ओनली रीड, फक्त वाचू नका, लिहून घ्या. सुपरलेटिव्ह डिग्री बघूया बेटा. इथं मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन महाराष्ट्र. हे सुपरलेटिव्ह कशामुळे बेटा? इथं द आणि EST द बिगेस्ट आहे बेटा. मग काय बोलायचं, काय समजायचं याला, काय म्हणायचं? सुपरलेटिव्ह डिग्री. आता याचं कंपॅरेटिव्ह करूया बघू. कंपॅरेटिव्ह डिग्री, मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन महाराष्ट्र. पहा मित्र, काय केलं इथं आपण? इथं सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये असलेलं वाक्य मुंबई इज तसेच ठेवले. बदलली कुठं होतं? इथं द आहे, कंपॅरेटिव्ह द काढलेला आहे बेटा. बिगेस्ट इथं केलं, काय केलं? बिगर म्हणजे ER आला इथं. म्हणजे द बिगेस्टला काय केलं आपण? बिगर. इथं ER द्यान आहे बेटा, बिगर द्यान.
मुंबई इज बिगर दॅन, हे लक्षात ठेवा. एनी अदर सिटी इन महाराष्ट्र, म्हणजे पहिलं वाक्य आहे मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन महाराष्ट्र, महाराष्ट्रात मुंबई मोठी शहर आहे. आणि दुसरं वाक्य महाराष्ट्रातले कोणत्याही शहरापेक्षा मुंबई मोठी आहे, हे दुसरं वाक्य होतं, दॅन एनी अदर सिटी इन महाराष्ट्र. आणि तिसरा बघूया पीडी, नो अदर सिटी इन महाराष्ट्र इज ॲज बिग ॲज मुंबई, महाराष्ट्रामध्ये कुठलंही शहर मुंबई एवढं मोठं नाहीये. मुंबई पहा बेटा, ॲज बिग ॲज हे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये असत आहे. ॲज बिग ॲज कुठं आहे? पॉझिटिव्ह डिग्री मध्ये. हे लिहून घ्या बेटा. इथं एक लक्ष द्या बेटा, हे जे वाक्य आहे ना रोमन मध्ये नंबर 1 लिहिलेलं आहे. आणि नेक्स्ट बघूया, हे पण सुपरलेटिव्ह डिग्री. मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. पहा मित्र हो, हे जे सुपरलेटिव्ह डिग्री आहे हे पण सुपरलेटिव्ह डिग्री आहे. या दोन्ही सुपरलेटिव्ह डिग्रीज मध्ये काय अंतर आहे, काय फरक आहे मित्र हो? इथं वन ऑफ आहे, या वाक्यात वन ऑफ नाहीये बेटा. इज द बिगेस्ट म्हटलं, इथं वन ऑफ द बिगेस्ट म्हटलं बेटा, चारपैकी एक म्हणतोय. आणि इथं इंडिया भारत आहे, इथं महाराष्ट्र आहे बेटा. म्हणजे याचा अर्थ काय होतं? भारतातील मोठ्या शहरांपैकी मुंबई एक मोठी शहर आहे, असा अर्थ होतो बेटा. मग याचं कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कसे असते बघूया. मुंबई इज बिगर दॅन, इथं या पहिल्या वाक्यामध्ये देखील मुंबई इज बिगर दॅन, इथं पण मुंबई इज बिगर दॅन, फक्त आता पुढे बदलतोय. इथं एनी अदर होतं, इथं आहे मोस्ट अदर. मोस्ट अदर सिटीज इन इंडिया, भारतातले खूप शहरांपेक्षा मुंबई मोठी आहे, हे कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि पॉझिटिव्ह बघूया, व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज बिग ॲज मुंबई, भारतातले खूप कमी शहर मुंबई एवढे मोठे आहेत. इथं काय आलं बेटा? व्हेरी फ्यू. पुन्हा ॲज बिग ॲज हे पॉझिटिव्ह डिग्री आहे बेटा. हे पण लिहून घ्या, समजून घ्या, लिहून घ्या. जर नाही समजलं तर कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कॉमेंट ना विचारा मला. आणि तर तिसरा एक प्रकार लिहिला बेटा, बघूया काय आहे. पीडी म्हणून लिहिलं बेटा पॉझिटिव्ह डिग्री. गिरीश इज ॲज टॉल ॲज गणेश. या वाक्यामध्ये गिरीश आणि गणेश हे दोनच नाव आहेत बेटा, 2 नाउन्स. आणि ह्याचा सीडी बघूया, कंपॅरेटिव्ह डिग्री, पीडी आणि कंपॅरेटिव्ह डिग्री. गणेश इज नॉट टॉलर दॅन गिरीश, म्हणजे पहिला वाक्याचा अर्थ आहे गिरीश इज ॲज टॉल ॲज गणेश, म्हणजे गिरीश गणेश एवढंच उंच आहे, हे आहे पॉझिटिव्ह डिग्री. आणि कंपॅरेटिव्ह काय केलं बेटा आपण? गणेश इज नॉट टॉलर दॅन गिरीश, म्हणजे गणेश गिरीश पेक्षा जास्त उंच नाहीये. गिरीश म्हणजे याचा अर्थ दोघांची उंची समान आहे, बरोबर आहे. मित्र हो, अशा प्रकारे जेव्हा दोन नामांमध्ये तुलना येतोय तेव्हा अशा डिग्रीमध्ये सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही, नंबर 1. आणि नंबर 2 हे मी नंतर सांगणारच आहे नियमामध्ये, तरी इथं सांगतोय. आणि हे दिलेले एका वाक्यामध्ये नॉट नेगेटिव्ह शब्द असेल तर इथं येत नाही, म्हणजे या वाक्यामध्ये नेगेटिव्ह शब्द नाहीये वरच्या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, तर इथं कंपॅरेटिव्ह काय शब्द आला? नॉट शब्द आला आहे बेटा. अशा प्रकारे हे डिग्रीज बदलतात. हे पहिला, दुसरा, तिसरा इथं खाली दिलेला आहे बघा. नंबर 1 म्हणजे हे बेटा, नो अदर इन पीडी, म्हणजे हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नो अदर टाईप आहे बेटा हे वाक्य. आणि दुसरं म्हणजे हे व्हेरी फ्यू इन पीडी, हे आहे हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यू टाईप आहे बेटा. आणि तिसरं आहे ओनली 2 नाउन्स, हे जे तिसरं वाक्य दिलं इथं, या वाक्यामध्ये फक्त 2च नाउन्स आहेत. नो एसडी म्हणजे नो सुपरलेटिव्ह डिग्री, या वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही. मित्र हे लिहून घ्या आणि हे लिहून घ्या. आणि जर काही शंका असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारा. सो फ्रेंड्स, हे परिचय आहे आणि नंतर वाक्य आणि ह्याचे काही नियम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया बेटा. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.